दोन्ही संघाचा 12वा प्लेयर या ठिकाणी त्वरित पाठवा. दोन्ही संघाचा 12वा प्लेयर इथे असणं गरजेचं आहे. साईशा 11 संघाचा 12वा प्लेयर या ठिकाणी आहे. ज्या संघाचा नसेल त्याला 3 बॉलची पेनल्टी दिली जाईल. 12th मॅन त्वरित पाठवा. ग्रीबा 11 संघाचे 12th मॅन सामना सुरू झालाय. जबरदस्त फटका पुल केलाय. सरळ चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट, सिक्सर. सचिन केवने तुटून पडलाय. सेमीफायनल नंबर 2 ची मॅच या ठिकाणी आपण पाहताय. जबरदस्त सुरुवात झाली आहे. षटकार मिळालाय. पहिलं षटक ऋतिक पहिल्या षटकासाठी या ठिकाणी पाचारित केलं. त्याच्यावरती हा मोठा हल्ला इथे आपण पाहताय. हा चेंडू सुद्धा ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. वाईट बॉल. अवांतरची धाव मिळेल. स्कोर कार्ड वरती 1 धावेची मदत. धावफलक पुढे अजून जात आहे 9 वरती. यावेळी समोरच्या दिशेला फटका पुन्हा एकदा सुंदर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर आलाय दूरवरनं पकडून फेक करेल. इथे सिंगल 1 धाव. ऋतिकचा हा चेंडू यावेळेस आपण पाहू शकताय ऑन साइडला चाललाय सीमारेषेच्या जवळ. सुंदर पद्धतीने या ठिकाणी चाललेला हा सामना. एक सिंगल धाव या ठिकाणी सुद्धा जोडली जाते. बॅटिंग करत असताना 2 आघाडीचे बॅट्समन सचिन केवने आणि दिनेश वाघ. सुरुवात करत असताना सेमीफायनलची मॅच. पहिला सामना आपण पाहिला. जाणता राजा बदलापूर या संघाने सामना जिंकला. मेगा फायनल मध्ये तिकीट मिळवलंय. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो सुद्धा मेगा फायनल मध्ये जाताना पाहायला मिळेल. जाणता राजा संघ या ठिकाणी वाट पाहतोय. कुठला संघ 2 हात करण्यासाठी या ठिकाणी येईल यासाठी नक्कीच थोडा वेळ वाट पाहावी लागेल. पहिलं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज ऋतिक. स्ट्राइक पुन्हा एकदा रोटेट झाली. सचिन साठी ओरपी चेंडू आणि जागेवरनं खडे खडे टोलावलाय. बिग हिट, सीमारेषेच्या पलीकडे षटकार.
क्रीडा मंडळाचे बिग बॉस सचिन दादा चोनकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दादांचं हार्दिक सहर्ष स्वागत. सचिन केवने मात्र या ठिकाणी तुटून पडलाय. एका मागोमाग एक मोठे फटके पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड टोटल जाऊन तब्बल पोहोचले 17 वरती. खतरा बनून उभा राहिलाय. आपल्या नावाला साजेसा खेळ या महत्वाच्या मॅच मध्ये करत असताना लेफ्ट हँडेड इथे अपस्टमच्या पुन्हा एकदा जास्त बाहेर. अंपायर डिसिजन वाईट बॉल. मोठी ओव्हर. या षटकाचा आपण विचार केला तर भरपूर धावा या ठिकाणी वसूल केल्यात. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना धावफलकावरती टोटल अद्यापर्यंत 18 आल्यात. ऋतिकचं लांबणीवरती पडलेलं षटक. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 षटकार सुद्धा ठोकले सचिन केवनेनं. हा चेंडू सुंदर राहिलाय. या चेंडूवरती उत्तर नव्हतं. अशाच प्रकारच्या टप्प्यावरती नियंत्रण मिळवावं लागेल. अशाच पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. महत्वाची मॅच आहे. इथे हा सामना जिंकायचा आहे आणि मेगा फायनल मध्ये दाखल व्हायचं आहे. यासाठी अतिशय इम्पॉर्टंट मॅच. ऋतिक उजव्या हातानं डाव्या बाजूनं उर्ध विकेट. यावेळेस मात्र दिशाहीन. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. भरपूर लांबणीवरती पडलेले हे षटक. इथून आपण पाहिलं तर अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक. धावफलकावरती टोटल बनल्यात एकंदरीत 19 धावा. 19. सलामीवीर दोन्ही फलंदाज नॉट आउट. सचिन केवने त्याच्या साथीनं फलंदाज मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी आलेला दिनेश वाघ. दिनेश वाघनं सुद्धा इम्प्रेस केलं. आजच्या रात्रीमध्ये जर आपण पाहिलं असेल तर उत्कृष्ट खेळ त्याच्या माध्यमातून मैदानावरती सातत्यानं पाहायला मिळाला. आपल्या संघासाठी चांगली सलामी देण्याचं काम त्यानं आजच्या रात्रीमध्ये सातत्यानं केलं. सेमीफायनलच्या मॅच मध्ये मात्र रणनीती बदलली. यावेळेस सचिन केवने स्वतः स्ट्राईकवर सलामीसाठी आला आणि का आलाय हे सांगायला सुरुवात त्यानं केली आहे. सलगच्या मोठ्या फटक्यांची मालिका. अजून एक पूल सक्सेसफुल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. सिक्सर. निश्चितच बाजी मारली. मेगा फायनल मध्ये दाखल झालेत. इम्पॅक्ट प्लेअर षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरुवात होते. गोलंदाज बॉलर अर्पण येतोय गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकात तब्बल 25 धाबा आल्या. इथे आपण पाहताय शॉर्ट फाईन लेग वरती सुंदर क्षेत्ररक्षण. स्टॉप केलं. एका टप्प्यावरती चेंडूला अडवलं त्या ठिकाणी आणि एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागलं. दिनेश वाघची भूमिका या मॅच मध्ये तुम्ही पाहताय तर नक्कीच साथीदाराची राहिली. जास्तीत जास्त स्ट्राईक वरती सचिन केवनेला कसं आणता येईल यासाठी प्रयत्न करतायत. निश्चितच ही रणनीती या ठिकाणी सक्सेसफुल ठरली
आणि सचिन केवनेनं पहिल्या षटकात भरघोस धावा वसूल केला. टोटल 26 ओव्हर नंबर 2. 3 षटकांची मॅच आणि अर्पणच्या हातामध्ये चेंडू. पहिल्या बॉलवरती एक सिंगल मिळाली. त्यानंतर आपण पाहताय तर स्ट्राईक सचिन केवनेच्या हातामध्ये. लेफ्ट हँडेड स्टार खेळाडू, निश्चितच मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये सुद्धा अग्रेसर. यावेळेस बॉडी लाईन चुकीची दिशा आणि या चुकीला माफी नाही. सचिन केवनेच्या अगदी टप्प्यात भेटलाय आणि परफेक्ट कार्यक्रम. षटकार. अर्पण येतोय. अर्पणवरती सुद्धा हल्ला चढवला. एक षटकार आला. यावेळेस सिंगल. सेन्सिबल क्रिकेट. जबरदस्त बॅटिंग करतायत. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला, त्यानंतर चांगल्या चेंडूचा सन्मान केला. सिंगल एका धावेची मदत करतायत. स्कोरबोर्ड वरती एक धाव या ठिकाणी जोडली जाईल. टोटल 33. 3 षटकांचा सामना. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि 33 धावा अद्यापर्यंत बनल्यात. यावेळेस पायावरती फुलटोस घेऊन खेळला मिड विकेटला. रोहन आला वेगाने चेंडूवरती. सिंगल एकच धावेवरती इथे आता मात्र समाधान मानतायत. 34 वरती धावफलक जाऊन पोहोचलं. दुसरं षटक जवळजवळ 4:45 वाजले. सेमीफायनल नंबर 2 ची मॅच. बदलापूर प्रीमियर लीगनं यशाची उच्च शिखरं गाठली. भरपूर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेली स्पर्धा आणि सचिन केवनेचा क्लास तुम्ही पाहताय. आणि सीमारेषेच्या बाहेर आयवा झेल. सचिन धुळे अजून जागे आहेत. टिपलाय झेल बाहेर. षटकार. चांगला खेळ आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये दाखवला ग्रीवा 11 या टीमनं. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त गोलंदाजी, त्याचबरोबर क्षेत्ररक्षण, सर्व आघाड्यांवरती सुंदर खेळ त्यांनी दाखवला. सचिन केवनेचा जलवा तुम्ही पाहिला. वन साइड हिरोची भूमिका या मॅच मध्ये सुद्धा पार पाडतोय. षटक क्रमांक 3. लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. यावेळेस संधी आली आहे झेलची. फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवला जाईल. पहिली विकेट ब्रेक थ्रू.
क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळतीये. विकेटची गरज होती. 2 षटकात तब्बल 46 धावा या ठिकाणी जमवल्या. तिसऱ्या षटकाची सुरुवात मात्र अगदी सुंदर करत असताना विकेट मिळवली आहे. नवीन बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी आकाश सावंत. बॅट फिरवली आहे, संपर्क नाही, निर्धाव चेंडू. हे षटक सुंदर सुरू केलं. तेजसच्या माध्यमातून टाकलं जाणारं हे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक. पहिल्या 2 बॉलवरती चांगली कमांड त्यानं मिळवली आहे. इथे यावेळेस सुद्धा आपण पाहताय तर निश्चित चांगला चेंडू आणि त्याच्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्राईक हवी होती सचिनला, स्ट्राईक मिळाली आहे. मात्र दुसऱ्या एंडला फलंदाज बाद, रनआउट. वैयक्तिक 38 धावांवरती सचिन केवने बॅटिंग करतोय. स्ट्राईक वरती आलाय. या षटकातील अजूनही 3 बॉल शिल्लक. आता बॅटल चांगलं रंगेल. तेजस विरुद्ध सचिन. डॉट आला. या षटकाचा आपण विचार केला तर 4 बॉल ज्यांच्यावरती एकही धाव नाहीये. चांगलं षटक. तेजस राऊत गोलंदाजी मार्कवरती. संघाचा बॅकबोन, तारणहार, भरपूर विश्वास तेजस राऊत वरती आणि हा विश्वास त्यानं अद्यापर्यंत सार्थ ठरवला. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू आहे, पायावरती आदळलाय. 1 रन पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा आले आणि वेगानं या 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. लेग बाईचा इशारा. स्कोरबोर्ड वरती 2 धावा जोडल्या जातील. धावफलक 48 वरती. विचार केला तर आपण 5 बॉल पाहताय. तेजस राऊतच्या माध्यमातून डॉट फेकलेत. या चेंडूवरती 2 धावा जरूर आल्या लेग बाईच्या. स्कोर कार्ड 48 वरती. पहिल्या 2 षटकात 46 आल्या. तिथून जर आपण पाहिलं तर नक्कीच आत्मविश्वास बळावला ग्रीवा 11 या टीमचा. लास्ट बॉल चुकीचा टाकलाय. फुलटोज आणि फुलटोज सोडेल तो सचिन केवने कसला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. 6 धावांसाठी सिक्सर. इतर क्रिकेटपटूंची
विशेष करून तेजसला मात्र नेहमीप्रमाणे आक्रमक दूर रूप या ठिकाणी धारण करावं लागेल. 18 बॉल आणि 55 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. पूर्वार्धात तब्बल 54 धावा बनवल्या ग्रीबा 11 या टीमनं. साईशा 11 संघाला जिंकण्यासाठी 55 धावा बनवाव्या लागतील. पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर, वाईट बॉलचा इशारा येतोय. यश कडव गोलंदाजी मार्कवरती. सिद्धिविनायक इंदगाव संघाचा हा खेळाडू युवा यंगस्टर निश्चितच चांगल्या पद्धतीचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि यश कडवच्या सलगच्या 3 विकेटसाठी शंकर विषय आणि डीके सर यांच्या वतीनं 1000चं पारितोषिक. इथे फटका सुंदर आहे, अगदी डाम डावला सुरुवात केली आहे. तेजस राऊतनं स्टाईल मध्ये ठोकलाय हा चौकार. झाली आहे. एकंदरीत 5 धावा पहिल्या एका बॉलसाठी या ठिकाणी खर्च केल्या यश कडवनं. यंगस्टर गोलंदाज, विश्वास त्याच्यावरती भरपूर दाखवला. अंडर 19चा खेळाडू आहे, युवा खेळाडू, चांगलं इम्प्रेस केलं. बदलापूर प्रीमियर लीगच्या या पर्वामध्ये त्याला संधी मिळते आणि निश्चित संधीचं सोनं केलं. ग्रीबा 11 संघासाठी वर्णी लागली. टॉपचा गोलंदाज म्हणून गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. चांगला खेळ यश कडवनं सुद्धा दाखवला. तेजससाठी हा चेंडू अपील करतायत. बॅटची कडा लागली आणि जोपर्यंत चेंडू अडवतील शॉट फाईन लेगला सिंगल 1 धाव कंप्लीट केली जाईल. 1 धाव मिळतीये, धावफलक पुढे जातं ते 6 वरती. 6 ऑन बोर्ड. 55 धावांचा तगडा पाठलागाला अंजाम देण्यासाठी निश्चितच दोन्ही बाजूने आक्रमणाची गरज. मयूर मेहर स्ट्राईक वरती. 2 धाकड आणि ताकदवर बॅट्समन. मयूरसाठी टाकलेला हा चेंडू इथे नो बॉलचा इशारा मिळालाय आणि निश्चितच मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकते. ओ स्टेपिंगचा नो बॉल आणि निश्चित त्याच्यावरती एक सिंगल मिळाली. टोटल जर आपण पाहिलं तर 2 धावा इथे धावफलकावरती ऍड केल्या जातील. पहिल्या षटकात आपण आहोत. या षटकाचा विचार करताय. एक व्हाईट बॉल, एक नो बॉल सुद्धा आपण पाहिला. एकंदरीत टोटल 8 धावा इथे जमल्यात. 8 ऑन बोर्ड विदाउट लॉस. 8 धावा बिनबाद. स्ट्राईक पुन्हा एकदा तेजस राऊतच्या हातामध्ये. त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि निश्चितच ही क्षमता सिद्ध करावी लागेल. पुन्हा एकदा सुरुवात. यशचा हा चेंडू पुल केलाय, उंच गेलाय. लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. फिल्डर पाठलाग करतोय. निश्चितच चेंडूची गती थोडी कमी झाली. जाऊन अडवलाय. इथे आपण पाहू शकताय 2 धावा कंप्लीट झाल्या. 10 धावा टोटल. निश्चित आपण पाहिलं तर 55 धावांचा इथे पाठलाग टार्गेट आहे.
पहिल्या षटकाचा खेळ. यश कडवचं हे षटक जर आपण पाहिलं तर थोडंसं लांबणीवरती पडलंय. या षटकाचा विचार केला तर अजूनही 3 चेंडू इथून येणं बाकी. या 3 चेंडूंवरती सामन्याचं चित्र क्लिअर होताना पाहायला मिळेल. फटका सुंदर आहे. स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच करत असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार. गती मिळतीये या चौकाराच्या मदतीनं. धावफलकाला इथून पुन्हा एकदा वाढ झाली आहे. टोटल जर आपण पाहिली तर 14 वरती जाऊन पोहोचली. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 षटकांचा हा सामना. सुरुवातीला 54 धावा बनवल्या. 55 धावांचा तगडा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. आणि सुरुवातीच्या पहिल्या षटकावरती तुटून पडलाय तेजस राऊत. या बॉलवरती मिळालेल्या 4 धावा नक्कीच इथे धावफलकाला एक उभारी देत आहेत. उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकात आपण आहोत. लांबणीवरती पडलेलं षटक. या षटकामध्ये एक वाईट बॉल, एक नो बॉल. तेजस पुन्हा एकदा तयार. स्ट्राइक वरती. जाणता राजा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. त्यांच्यासोबत कुठला संघ खेळेल यासाठी चाललेला हा मुकाबला. सेमीफायनल नंबर 2. यशचा हा चेंडू, हा सुद्धा ऑप्शनच्या बाहेर. वाईट बॉल. आता मात्र थोडासा अडचणीत सापडलाय गोलंदाज. मोठा पाठलाग 55 निश्चितच बनवायचे आहेत. मात्र सुरुवातीच्या पहिल्या षटकात धावा भरपूर येत आहेत. या अनुषंगाने यावेळेस फटका खेचलाय. चालला मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला अडवलं. सिंगल कंप्लीट केली. 1 धाव इथे पूर्ण केली. या षटकाचा आपण पाहिला तर शेवटचा बॉल टोलावलाय. जबरदस्त फटका आहे. उंच गेलाय. फिल्डर धावताय. चेंडूसाठी नक्कीच प्रयत्न केले जात आहेत अडवण्यासाठी आणि अडवून पकडून फेक करतायत. तोपर्यंत इथे मिळतील 2 धावा. समोरचा जो कॅमेरा आहे आपण स्टेज कव्हर करा. समोरचा कॅमेरामॅन आपण स्टेजवरती कव्हर करा. पहिल्या षटकात या ठिकाणी 18 धावा आल्या. षटक क्रमांक इथे 2 ला सुरुवात. सचिन केवने गोलंदाजीसाठी. संघाचा बॅकबोन. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा या ठिकाणी वसूल केल्यात. अशाच पद्धतीने इथून धावगती राखायची आहे. चांगलं बॅटल तुम्ही पाहू शकाल. सचिन टू तेजस. पहिल्याच बॉलवर स्विच अटेम्प्ट. संपर्क नाही. निर्धाव आला. पहिल्या चेंडूवरती उत्तर नव्हतं आणि आलेला हा डॉट. दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिल्या चेंडूवरती निर्धाव आला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे सुद्धा चांगला चेंडू. बॅट फिरवली मात्र संपर्क होत नाही. सलगचा आलेला दुसरा डॉट आणि इथे मात्र संघर्ष वाढत जाईल. ज्या पद्धतीने एक एक डॉट बॉल वाढत जाईल प्रेशर क्रिएट होईल. सेमीफायनलची मॅच आहे
आणि निश्चितच सेमीफायनलचा प्रेशर या ठिकाणी आपण पाहताय. बॅटिंग करताना तेजस राऊत धाकड फलंदाज नामवंत खेळाडू आहे. मात्र इथे आपण पाहू शकताय पहिल्या 2 बॉलवर डॉट, त्यानंतर या चेंडूवर सिंगल आली, स्ट्राईक रोटेट, एक धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड 19 वरती जाऊन पोहोचलं. 19 ऑन बोर्ड. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण पोहोचलोय. सेमीफायनल नंबर 2 मध्ये आपण आहोत. जाणता राजा संघानं मेगा फायनलचं तिकीट अगदी मिळवलंय. त्यांच्यासोबत कुठला संघ खेळेल यासाठी ही मॅच. यावेळेस जबरदस्त प्रहार, सुंदर पिकअप केलंय, मात्र लांबी गाठू शकला नाहीये. सीमारेषेवरती बरोबर फिल्डर तैनात होता, त्यानं हा झेल टिपलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर. पहिली विकेट. मॅच पूर्णपणे फिरली. इथे आपण पाहतोय तर ग्रीवा 11 या संघाच्या बाजूनं सचिन केवनेनं वन साइड हिरोची भूमिका आज संपूर्ण रात्रीत पार पाडली. हा चेंडू वाईट बॉल, अवांतरची धाव मिळते स्कोअर कार्ड वरती. इथे डॉट. यावेळेस फटका खेळला. फिल्डर आहे त्या ठिकाणी एक टप्प्यावरती पकडून सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. ही मॅच मात्र इथे सचिन केवनेनं कंट्रोल केली. 2 षटक संपन्न होत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 55चा पाठलाग करत असताना दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 21 धावा बनल्या. 55चा पाठलाग, 55चं टार्गेट. शेवटच्या षटकाला इथे सुरुवात केली जात आहे. शेवटचा अंतिम टप्पा. सर्व खेळलेल्या खेळाडूंचं आभार. आमच्या शैलेशदादा वडनेरे साहेबांचा आणि त्यांच्या संपूर्ण आयोजन समितीचं मनापासून आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय. या ठिकाणी आम्हाला काम करण्याची संधी दिली. महेंद्र दादा धुळे, सचिन दादा धुळे, त्याचबरोबर संपूर्ण आयोजन समिती, सर्वांचं मनापासून आभार या ठिकाणी. खेळलेल्या सर्व खेळाडूंचं त्याचबरोबर संघ मालकांचं विशेषत्वाने आभार या ठिकाणी व्यक्त करूयात. सर्वांनी हिरहिरीनं सहभाग नोंदवला आणि बदलापूर प्रीमियर लीग हे पर्व दुसरं या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडत असताना पाहायला मिळते. प्रेक्षक राजांनी चांगली साथ दिली, त्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबर आमची संपूर्ण ऑफिशियल टीम, सर्व पंच कमिटी, आमचे समालोचक मित्र आणि आमचे विशेष ज्यांची मदत आम्हाला नेहमी लागते, स्कोरर मित्र रोहित पिसेकर यांचं मनापासून आभार. व्हीबी साऊंड्स, विशाल दादा आणि भारत दादा दोघांचं मनापासून आभार. त्याचबरोबर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ज्या वाहिनीनं या संपूर्ण टुर्नामेंटला जगभर पोहोचवलं, सुंदर लाईव्ह कव्हरेज त्यांनी दाखवलं, त्यांचं मनापासून आभार.
मंडप डेकोरेटरची टीम ज्यांनी मैदान सजवलं त्यांचा आभार. त्याचबरोबर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या स्पर्धेला जोडल्या गेलेल्या सर्व मान्यवर बांधवांचं आभार. आणि शेवटच्या अंतिम टप्प्यात आपण पोहोचतोय. ग्रीवा 11 हा संघ जवळजवळ मेगा फायनलचं तिकीट मिळवण्याच्या तयारीत. ऑलरेडी जाणता राजा संघ त्या ठिकाणी पोहोचलाय. जाणता राजा संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. मेगा फायनलचा टॉस अगदी थोड्याच वेळात आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. ग्रीवा 11 या संघाचं विशेष कौतुक. त्याचबरोबर त्यांच्यासोबत फाईट दिलेल्या साईशा 11 टीमचं सुद्धा मनापासून कौतुक आपण करूयात. चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ग्रीवा 11 या संघाला निश्चित या षटकानंतर कदाचित मेगा फायनलचं तिकीट या ठिकाणी दिलं जात आहे. इथे फटका पुन्हा एकदा आपण पाहताय फसलेला आहे. सीमारेषेवरती फिल्डर तैनात, त्यानं टिपलाय जेल. आणि इथे माघारी परतत असताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांचं पुन्हा एकदा कौतुक. ग्रीवा 11 संघ मेगा फायनलचं तिकीट घेऊन पुढे सरकलाय. दोन्ही संघांना विनंती आहे, चला कॅप्टन आपण टॉससाठी या. ग्रीवा 11 विपक्ष जाणता राजा. बिग फाईट मॅच, मेगा फायनलचा थरार. BPLच्या मेगा फायनल मध्ये पोहोचलेल्या दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.